तर आज ना खूप छान अशी देवपूजा केलेली आहे। अगदी देवघर खाली घेऊन स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे, गोमूत्र घेतलेलं आहे, त्यांनी देव धुवून घेतलेले आहेत आणि साईबाबांचा फोटो, ही पादुका पण विठ्ठल रुक्माईची, कोल्हापूरची महालक्ष्मी, सगळे देवांचे साफसफाई मी आज पूर्ण केलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आणि परत जागेवर लावलेलं आहे। तेथे विठ्ठल रुक्माईचं फूल सतत पडत होता म्हणून मी परत लावलेला आहे। छानपैकी दिवा लावलेला आहे आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे। सुंदर प्रसन्न वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला। आणि आज मी जेवण बनवणार आहे। अरे बापरे, त्याच्यामध्ये सिलेंडर संपला। मटकीची भाजी बनवली आणि मसूरची सांबार बनवणार आहे, पण आंबट। त्यासाठी मी चिंच घेतलेली आहे, तोंडाला चव नव्हती म्हणून आज आंबट गोड केलेली आहे। तर मटकीची भाजी, सांबार, कुरडई आणि आहे पापड आणि आहे बंटीने दिलेलं होतं बासुंदी। छान एकदम सुंदर केलेली होती बासुंदी। तर गोडीसाठी आज सोमवार मस्त आज बासुंदीवर ताव मारलेला आहे। तर छान जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि सकाळी सगळ्यांची तब्येत डाऊन झालेली होती। अन्वीला तर मी नेलेलं आदल्या दिवशी आणि अर्णवानी माझी तब्येत डाऊन झालेली, त्याच्यामुळे आमचा फॅमिली डॉक्टर आहे डॉक्टर कडवे, तर तिथेच जाते मी। मुलांनाही त्यांचाच फरक पडतो, पण अन्वीला ना काल तिचा दिवस मला असा वाया घालवायचा नव्हता, त्याच्यामुळे सकाळीच मी तिला डेठे डॉक्टरकडे घेऊन गेलेली आणि तिला बरं वाटलं नाही तर अर्णव आणि मला आज सकाळपासून सर्दी खोकला चालू झालेला। तर सध्या क्लायमेट खूपच खराब आहे, त्याच्यामुळे थोडी तरी असं वाटलं ना अंग दुखते, सर्दी खोकला वाटते तर लगेच डॉक्टरकडे जात जा। इथे आम्ही डॉक्टरांची वेट करत होतो, थोडं लवकरच आलेलो, फॅमिली डॉक्टर आहे ना तर थोडेसे आमच्या बोलणं होतं ना त्याच्यामुळे। तर घरी आलो, सगळ्यांना औषध वगैरे दिले आणि झोपून घेतलं सरळ आणि मस्त 4 वाजता उठून चहा केलेला आहे। आज अमोल पण लवकर येणार आहेत, मुलांसाठी हे सरप्राईज असणार आहे आणि सोबत चहा बरोबर बिस्किट दिलं मुलांना खायला। मी फक्त चहा पियालेली आहे। हा आहे आमचा खाऊचा डब्बा, हा घेऊन बसलो की जे हवे ते खातात। तर मी बिस्किट दिलं दोघांमध्ये शेअर करून खाण्यासाठी। तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर, काळजी घ्या।